गावचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रा सुद्धा या ठिकाणी दरवर्षी सालाबादप्रमाणे भरवली जाते। त्या यात्रेला सुद्धा भाईंच्या माध्यमातून लाखो रुपयाची देणगी म्हणा किंवा वस्तुरूपी देणगी म्हणा ही दिली जाते। भाई जातीने मुसलमान आहे, पण त्यांचा धर्म हा हिंदू आहे। ते हिंदू धर्मासाठी लढतात, हिंदू धर्मासाठी काम करतात। पुढील कोणीही असू, जातीय ते निर्माण करू नका। महाराष्ट्राचं कुलदैवत मराठ्यांचं स्वाभिमान म्हटलं जातं असं हे शिवछत्रपतीचं मंदिर या ठिकाणी चांडोली गावामध्ये उभारलं जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हे भाईंच्या माध्यमातून मार्फत या ठिकाणी निवडणुकीपूर्वीच या ठिकाणी मंजूर झालेले आहे आणि ते आत्ता पूर्णत्वाला आलेलं सुद्धा आहे। जरी जातीयते निर्माण केला तरी आम्ही सगळे सय्यदभाई गुलाबभाई इनामदार यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत। भविष्य काळात देखील त्यांची साथ आम्हाला आहे आणि आमची साथ 100% आमच्या गावाने याआधीच जाहीर केलेली आहे। आमचा 100% सय्यदभाई गुलाबभाई इनामदार यांना 100% पाठिंबा भेटणार आहे। नमस्कार, नवमहाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे। आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं जे आहे ते सध्या रणधुमाळी सुरू झालेली पाहायला मिळून येते। सध्या प्रचार देखील सध्या आता अंतिम टप्प्यात आलेला पाहायला मिळून येते। जे उमेदवार आहेत खरं तर त्यांच्याकडून आरोप प्रत्यारोप सध्या आता सुरू झालेले पाहायला मिळून येत आहेत। सध्या आम्ही उभा आहे खेड तालुक्यातील काळूस पंचायत समितीच्या गणामध्ये। खरं तर आज आपण जर पाहिलं तर काळूस पंचायत समितीच्या जे गणामध्ये जे निवडणूक लढवत आहेत खरं तर सय्यदभाई गुलाब इनामदार हे निवडणूक लढवत आहेत। परंतु सध्या आता त्यांच्या बाबतीमध्ये तसं जर बघायला जर गेलं तर इनामदार हे गेल्या कित्येक वर्षापासून या भागातलं नेतृत्व करत आहेत। त्यामुळे निश्चित खरं तर नागरिकांचा जो आहे तो मोठा पाठिंबा यांना मिळताना आपल्याला पाहायला मिळून येते। या सर्व विषयावरती माझ्यासाठी बोलण्यासाठी इथले खरं तर नागरिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की खरं तर सय्यदभाईंबाबत जे काही सध्या आता सोशल मीडियामध्ये एक बाईट व्हायरल होतो आहे, धार्मिक त्रेट कुठंतरी निर्माण केला जातो आहे का, काय वाटतं तुम्हाला? नमस्कार, मी योगेश सावंत, चांडोली याच गावचा रहिवासी आहे। खरं सांगायचं झालं तर तेढ हा नक्कीच निर्माण केला जातो आहे, पण मला त्याला छेद द्यायचा आहे। छेद या कारणाने द्यायचा आहे की पुढील जो उमेदवार आहे किंवा भाईंच्या विरोधात जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या पायाखालची वाळू नक्कीच या ठिकाणी सरकलेली आहे। बाईंचं काम या ठिकाणी असं आहे की जातीपलीकडचं काम आहे आणि नक्कीच ते काम असं आहे की ते न सांगण्यापलीकडे आहे। तुम्ही हा मंदिर बघताय, शिवछत्रपती महाराजांचं महाराष्ट्राचं कुलदैवत आणि मराठ्यांचं स्वाभिमान म्हटलं जातं असं हे शिवछत्रपतीचं मंदिर या ठिकाणी चांडोली गावामध्ये उभारलं जाते। या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याचप्रमाणे हे संपूर्ण मंदिराचं काम हे भाईंच्या माध्यमातून मार्फत या ठिकाणी निवडणुकीपूर्वीच या ठिकाणी मंजूर झालेले आहे आणि ते आत्ता पूर्णत्वाला आलेलं सुद्धा आहे। मला एवढंच सांगायचं आहे, जर जातीचा जर त्यांना जर एवढा अभिमान असता तर छत्रपती शिवरायांचा त्यांनी कधीच या ठिकाणी मंदिराला आणि पुतळ्याला पाठिंबा दिला नसता। या गावामध्ये साक्षात पंढरपूरचा पांडुरंगाचं देखील आगमन होतं आणि त्यालासुद्धा भाईंनी भरघोस असा निधी दिलेला आहे। गावचं ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांची यात्रासुद्धा या ठिकाणी दरवर्षी सालाबादप्रमाणे भरवली जाते। त्या यात्रेलासुद्धा भाईंच्या माध्यमातून लाखो रुपयाची देणगी म्हणा किंवा वस्तुरूपी देणगी म्हणा ही दिली जाते आणि हा सर्व समाज इथं हा हिंदू समाज आहे, मुसलमान समाज नाही। भाई जातीने मुसलमान आहे, पण त्यांचा धर्म हा हिंदू आहे। ते हिंदू धर्मासाठी लढतात, हिंदू धर्मासाठी काम करतात। मला एकच सांगायचं आहे, पुढील कोणीही असू, जातीय ते निर्माण करू नका आणि ह्या राजकीय वळण देऊ नका। भाई जे काम करतात ते नक्कीच हिंदू धर्माचं काम करतात। ते उद्या ते निवडून येऊ नाही येऊ त्यांना याचा काही फरक पडत नाही। त्यांना फक्त काम हे आपल्या समाजासाठी, आपल्या हिंदू बांधवांसाठी, मुस्लिम बांधवांसाठी, इथं जे सर्व बांधव आहेत, दलित समाज असेल गेलं तर म्हणजे जय भीम समाज छत्रपती असेल, शिवरायांच्या छत्रपती शिवरायांनी सुद्धा 18 पगड जातींना सोबत घेऊन खरं तर स्वराज्याची स्थापना केली। खरं तर हे सगळे खरं तर पूर्वजांपासून हे सगळे बोलत आले। त्यामुळे निश्चित इथं कुठंतरी सध्या आता धार्मिक त्रेट सध्या आता निर्माण केला जातोय का, राजकीय वातावरण सध्या आता तापलं इथलं कसं पाहताय? विरोधकांकडून सध्या म्हणजे टीका केली जाते याच्यावरती सुद्धा। मग विरोधकांना काय सांगताय तुम्ही किंवा मतदारांना काय सांगाल? नाही, जातीय तेढ नक्कीच निर्माण केला जातोय, पण मला असं वाटत नाही त्यात जास्त काय एवढं हे नाही आहे। जरी जातीय तेढ निर्माण केला तरी आम्ही सगळे सय्यदभाई गुलाबभाई इनामदार यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणार आहोत।
भविष्य काळात देखील त्यांची साथ आम्हाला आहे आणि आमची साथ 100% आमच्या गावाने याआधीच जाहीर केलेली आहे. आमचा 100% सय्यदभाई गुलाबभाई इनामदार यांना 100% पाठिंबा भेटणार आहे. तसं जर बघायला जर गेलं तर जे काही 7 तारखेला जे मतदान होणार आहे त्या मतदानावरती सध्या म्हणजे नागरिकांनी मतदान करताना काय लक्षात घेऊन मतदान केलं पाहिजे बरं? माणसाने माणसाची जात न बघता माणुसकी पाहिली पाहिजे आणि माणूस समाजासाठी काय करतो, आपल्यासाठी काय करतो, गावाच्या हितासाठी काय करतो, देशाच्या हितासाठी काय करतो. नक्कीच इनामदार हे नावाप्रमाणेच इनामदार आहेत. ते आपल्या लोकांसाठी, जनतेसाठी, गावासाठी आणि देशासाठी नक्कीच चांगले काम करतात. त्याच्यामुळं हाच विचार त्यांचा बघून आम्ही चांडोली ग्रामस्थांनी त्यांना 100% या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे, एवढं मात्र खात्री आहे. घड्याळ इथं मग चालेल? 100% घड्याळ चालणार आणि घड्याळ आम्ही 100%च चालवणार, याची आम्ही तुम्हाला 100% खात्री देतो. नक्कीच. खरं तर तसं बघायला जर गेलं तर या भागातून काळूस पंचायत समितीच्या गणातून सध्या आपण जर तसं जर बघायला गेलं तर सय्यदभाई गुलाब इनामदार हे सध्या या पंचायत समितीच्या गणातून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे निश्चितच खरं तर जे काही विरोधकांकडून जी सध्या आता टीका केली जाते ती कुठंतरी विरोधकांच्या पायाखालची जमीन हादरली आहे. त्यामुळे निश्चितच विरोधकांना कुठंतरी सध्या हे सगळे नागरिक येणाऱ्या जी काही मतदान आहे 7 तारखेला त्याच्यामध्ये निश्चितच नागरिक म्हणून हे त्यांची जागा दाखवणार असल्याचं सध्या आता नागरिक पुढे येऊन सांगताना आपल्याला पाहायला मिळून येत आहेत. अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा. नव महाराष्ट्र नेटसाठी विकास चौधरी, काळूस.